गोव्याच्या अरपोरातील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोटानंतर भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 25 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। सिलेंडरच्या स्फोटानंतर आग लागल्याची माहिती मिळते। नाईट क्लबमधील कर्मचाऱ्यांसह पर्यटकांचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची शक्यता आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी या सगळ्या संदर्भातले चौकशीचे आदेश दिलेले आहेत। उनके स्टाफ और एक 3-4 टूरिस्ट जो अंदर थे, ये 2-3 इनको जल के हुआ, बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गई। ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है। और जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ। 11-12 के बीच में। आपको कैसे, मुझे आवाज कैसे आया, ऐसा कुछ सुना? आवाज कुछ नहीं, पूरा जलने लगा। ओके। तो वही देखा। फिर कोई कितना 23 लोग में मर गया बोलते हैं, वो डेड बॉडी सब देखा? ये तो मैं नहीं देखने गया। बट कैसे एलाउ नहीं था हम लोग का जाने का। गेट पे आप गेट पे ही था? मैं गेट पे था। कितना टूरिस्ट लोग भी आए थे? हाँ, टूरिस्ट भी थे। कितना रहेगा टूरिस्ट अंदाज? ये तो मिनिमम हमको तो पता नहीं है। एंट्री हुआ था? हाँ। शो था क्या था? हाँ, शो था। दरम्यान गोव्यातल्या या नाईट क्लबमध्ये नेमकं अग्नितांडव कसं घडलं पाहूया। नाईट क्लबच्या किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। ग्राउंड फ्लोअरवरील किचनमध्ये सर्वप्रथम आग लागली। किचन नंतर आग क्लबच्या इतर परिसरात देखील पसरली। सर्वाधिक मृतदेह किचन परिसरामध्ये आढळून आले। मृतांमध्ये सर्वाधिक क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत। मृतांमध्ये 3 ते 4 पर्यटकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते। 20 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 3 ते 4 कर्मचाऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय अशी देखील माहिती समोर येते। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या सगळ्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले। दरम्यान ज्या क्लबमध्ये ही आग लागली त्या क्लबची खास वैशिष्ट्ये आहेत, आपण पाहूया। भारतातील हा पहिला आयलँड क्लब आहे। म्हणजे हा क्लब 4ही बाजूंनी पाण्यानं वेढलेला आहे। अरपोरा नदीवर हा नाईट क्लब आहे। क्लब पाण्याच्या अगदी मधोमध असल्यानं बेटावरचा अनुभव त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वच ग्राहकांना मिळतो। सायंकाळी 6 वाजता क्लब सुरू होतो आणि तो रात्री 2 वाजता बंद होतो। कॉकटेल पासून खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी या क्लबमध्ये उपलब्ध आहेत।